आज मतदारसंघातील दिव्यांग बांधवांसाठीचा सायकल वाटप कार्यक्रम झाला आहे. काय योजना आहे, कसं किती वितरित करतात? भारत सरकारच्या वतीने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या वतीने खास करून दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक उपक्रम हाती घेतलेले आहेत. त्याच पद्धतीचा हा एक उपक्रम होता की जिथे जे आहे सध्याच्या आता नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे ज्या बॅटरीवर चलित ज्या आहेत ह्या सायकली आहेत, ज्या अपंग लोकांना जे आहे त्यांना बाहेर पडता येत नाही किंवा काही व्यवसाय करता येत नाही, कुठे जाता येत नाही आणि त्यांच्याकडे सोयसुद्धा नाही किंवा अशा पद्धतीचे कुठच्या सायकली आपण विकत घेऊ शकतो. म्हणून सरकारच्या वतीने जे आहे हा प्रयत्न होता. खरं म्हणजे 30 जानेवारीला जे आहे एक कॅम्प आम्ही जे आहे घेतला होता. त्या कॅम्पमधून जे आहे अनेक जे लोक जे दिव्यांग आहे त्यांची तपासणी केली गेली आणि तपासणी गेल्याच्या नंतर जवळजवळ 160 लोक जे आहे त्याच्यामध्ये ते सिलेक्ट झाले होते आणि त्यांना जे आहे या सायकली देण्याचं ठरलं होतं आणि आज जे आहे त्याचं वाटप जे आहे आज इथे होत आहे. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनच्या वतीने त्याचा जे फायनान्स करण्यात आलेलं आहे, अलिम्को कंपनी जी आहे त्यांनी ह्या मॅन्युफॅक्चर केलेले आहेत. जवळजवळ नाशिक जिल्ह्यासाठी जो ह्या वर्षीचं टार्गेट त्यांचं 200 सायकलींचं होतं, तर त्यातल्या 160 सायकली ज्या आहेत आपल्या येवला तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींना जे आहे त्याचं वाटप करण्यात आज आलेलं आहे. जवळजवळ जे आहे एक सायकल जे आहे मोठं 70-80 हजाराची आहे. 1.25 कोटीच्या आसपास खर्च जे आहे ह्या उपक्रमाला झालेला आहे. मी भारत सरकारच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ह्या उपक्रमाबद्दल त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो, धन्यवाद देतो. त्याचबरोबर अलिम्को कंपनी आणि पॉवर फायनान्स कंपनी यांचेसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.